जशी कल्याणच्या पत्रीपुराची दुरावस्था तसं कोपर ब्रिज आहे तो पण त्याचं पण अजूनपर्यंत काम झालेलं नाही आहे, त्यामुळे खूप त्रास सहन करत होतं. काय सांगायला म्हणजे डोंबिवलीकरांचं त्या ॲक्च्युअलची हालामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी गेली 22-25 वर्षे टाकलेली आहेत. कारण त्यांनी असं एक तरी काम सांगा की ज्या वेळेस त्यांनी आश्वासन दिल्याने या ठराविक वेळेस झालं आहे, असं कल्याण डोंबिवलीमध्ये एकही काम त्यांनी आतापर्यंत पूर्ण केलेलं आहे. त्यामुळे कोपर ब्रिज त्यामध्ये अपवाद ठरणार नाही. तर कोपर ब्रिजची हालत ते करणार, कारण त्याने नागरिकांच्या जीवाशी खेळणं, नागरिकांचा हाल करून त्यानंतर राजकारणाची पोळी शिजवणं हे आतापर्यंत सत्ताधाऱ्यांनी कल्याण डोंबिवलीमध्ये केलेलं आहे. आता नागरिकांनी याच्यापुढे किती विश्वास ठेवायचा हा आता नागरिकांनी समज घेतला पाहिजे. जरा मतदान करताना जरा मागे 20-22 वर्ष जर गेलेत तर त्यांना लक्षात येईल की कल्याण डोंबिवलीकर कुठे राहिलेत, ठाणेवाले कुठे गेले आणि मुंबईवाले कुठे राहिलेत. म्हणजे आम्हाला अजूनही कचऱ्याच्या कुंडीच्या बाहेर ते काढून देत नाही, एक डबक्याच्या बाहेर. आणि डोंबिवली वेस्टवाल्यांची परिस्थिती अशी आहे की चारे बाजून कोंडून मारल्यासारखी परिस्थिती आहे. एक ठाकुर्ली ब्रिज तयार झालेला आहे, तो एक जगातला म्हणजे आमदार साहेब म्हणले ना एखादं 8वं आश्चर्य तयार करतात अशी परिस्थिती आहे. तोही अर्धवट केलेला आहे, तोही ठाकुर्लीपर्यंत पूर्ण झालेला नाही आहे. आणि तिथे जी ट्रॉफिक होते म्हणजे मरणाची ट्रॉफिक होते की लोकांचे अतोनात हाल होतात. आता जर ट्रेन चालू नाही आहेत आणि कितीतरी लोक आजाराच्या मला तर वाटते दगावलेही असतील, पण बिचारे सर्वसाधारण नागरिक दाद मागणार कुठे अशी परिस्थिती झालेली आहे. सर, कोपर जो ब्रिज आहे ते 1 वर्षापासून पूर्ण सांगण्यात आलेलं, मात्र कोपर ब्रिजचा अर्धाच काम झालेलं आहे. त्याला आणखी किती वेळ लागणार आहे आणि काय कशामुळे हा काम संथ गतीने आहे? नाही, कोपर ब्रिजचं खरं म्हणजे आपण पाहिलं असेल की लॉकडाऊनचा फायदा घेऊन आम्ही त्यावेळेला जे काम तोडण्याच्या कामाला 4 महिने लागले असते ते काम आम्ही 15 दिवसात पूर्ण केलं आणि अत्यंत वेगाने महापालिकेच्या काम चालू आहे. इलेक्ट्रिकच्या ज्या लाईन्स आहेत, सप्लायच्या लाईन्स आहेत, त्या शिफ्ट करण्यासंदर्भात हार्ड रॉक असल्यामुळे MSCDCLच्या अधिकाऱ्यांना थोडा वेळ लागला. परवा चीफ इंजिनियर यांनी स्वतः भेट दिली आहे आणि येणाऱ्या 7 दिवसामध्ये ते शिफ्ट करून देणार आहेत असं त्यांनी मान्य केलं आहे. ते शिफ्ट करून दिल्यानंतर काम अत्यंत वेगाने सुरू होईल.